मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व महिलांसाठी एक मोठी व आनंदाची बातमी। आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातल्या महिलांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। तो जाणून घेण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या संदर्भातील नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळजवळ 1.5 कोटींपेक्षा जास्त अर्ज जमा करण्यात आले आहेत आणि त्यापैकी 1 कोटीहून अधिक अर्ज मंजूर सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे आता शनिवारी 17 ऑगस्ट 2024 रोजी एका मोठ्या कार्यक्रमाअंतर्गत मिळालेल्या आणि मंजूर झालेल्या अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे जमा केले जाणार आहेत, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे। यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांच्या प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे एकूण 3000 रुपये पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 17 ऑगस्ट 2024 रोजी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाणार असून त्यासाठी आज झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय घेण्याचे कारण म्हणजे 19 तारखेला रक्षाबंधन आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी रक्षाबंधनापूर्वीच देण्याचे ठरवले असून प्रत्येक पात्र महिलेच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटी मार्फत योजनेचा पहिला हप्ता रुपये 3000 जमा केले जाणार आहे। जर तुम्ही अजूनही तुमचा अर्ज जमा केला नसेल तर तो 17 तारखेच्या आत अचूक भरण्याचा प्रयत्न करा। योजनेची बंद असलेली वेबसाईट पुन्हा सुरू झाली असून त्यावर अर्ज कसा करायचा याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही आनंदाची बातमी जरूर शेअर करा। अर्ज केला नसेल तर तो हा व्हिडिओ बघून लगेच करा आणि अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट्सकरिता आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।